श्री स्वामी समर्थ मंडळी. तर सीझन आहे म्हटल्यानंतर ही रेसिपी आमच्याकडं नेहमीच होते. आता सीझनच्या गोष्टी ह्या सीझनलाच मिळतात ना खायला. त्याच्यामुळं मी पण ही रेसिपी सीझनला करते म्हणजे करतेच. तर मी इथं काय केलं, 1 वाटी तुरीची डाळ घेतली. तुरीची डाळ एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर इथं 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. त्यामध्ये मी पाणी घालून तांदूळही स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, पाणी घालायचं आहे. आपल्याला शिजायला लागेल तुरीची डाळ एवढं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे. शिवाय तांदळामध्ये पण जेवढं शिजायला लागेल, भात करायचं आहे आपल्याला, त्यामध्ये जेवढं शिजायला पाणी लागेल तेवढं पाणी घालायचं आहे. आणि तांदळामध्ये मीठ घालायचं आहे. आणि मीठ छान काय करायचं, मिक्स होईल अशा पद्धतीने हलवून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि आता काय करायचं, ह्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं. त्यामध्ये आता खाली तुरीची डाळ ठेवली खालच्या डब्यामध्ये आणि वरच्या डब्यामध्ये मी तांदूळासाठी भात लावलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आज जिरा राईस करायचा आहे. पण आता जिरा राईस करायचा तोही एकदम सोप्या पद्धतीने. त्यामुळं काय करायचं, ह्याच्यामध्ये एकदम 1 ते 1.5 चमचा जिरे घालायचे आहेत भातामध्ये तांदळावर. आणि थोडंसं 1 पळी तेल घालायचे. हे तेलाच्या खिटलीतले 1 पळी तेल मी त्याच्यामध्ये घातले आणि 1.5 चमचा जिरे घातलेले आहेत. आणि आता काय करायचं, हे अशा पद्धतीने सुद्धा जिरा राईस खूप छान होतो बरं का, तुम्ही एकदा करून पहा. तर नंतर कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मस्तपैकी ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या मी इथं करून घेणार आहे. आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या होत आहेत, तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊयात. मी अगोदरच म्हटली होती की नाही, सीझन आहे म्हटल्यानंतर ही रेसिपी व्हायलाच पाहिजे. तर आत्ता सध्या कैऱ्याचं सीझन आहे की नाही, त्याच्यामुळं मी इथं आता एक कैरी घेतलेली आहे. त्या कैरीचे देठाकडचा भाग मी कापून घेतलेला आहे. त्यामध्ये रुचिक असतो ना, त्याच्यामुळं. आता नंतर ही कैरी काय करायची, खिसणीवर छान अशी खिसून घ्यायची आहे. तर आपली इथं कैरी पूर्ण खिसून झालेली आहे. त्यातली कोय बाजूला काढून ही कैरी आपण इथं खिसून घेतलेली आहे. तसंच आपल्या कुकरच्याही 3 शिट्ट्या झाल्यात आणि पाहू शकता तुम्ही आपला इथं जिरा राईसही तयार झालेला आहे. डाळही तुरीची छान शिजलेली आहे. तुरीची डाळीत फक्त आपण पाणी घालूनच ही डाळ शिजलेली, बाकी काहीही घातलेलं नाही आहे. आता इथं तुरीची डाळ एकदम छान मऊ अशी शिजलेली आहे. आपण तिला आता घोटून घेऊयात. छान अशी मस्त मऊ शिजली डाळ पाहू शकता तुम्ही. आता इकडं काय केलं, गॅसवर पातेलं मांडले. त्यामध्ये ह्या 2 पळ्या तेल घातलेलं आहे. आणि नंतर इकडं डाळीमध्ये काय केलं, हळद घातली. आता इकडं तोपर्यंत इकडं तेल छान गरम झालं. त्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं. जिरी मोहरी तडतडल्याच्या नंतर मी काय केलं होतं, खलबत्त्यामध्ये लसूण आणि आलं छान असं ठेचून घेतलं होतं, ते घातलं. आणि छान अशी आलं लसूण लाल तांबूस रंगावर झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी कढीपत्ता घातला. नंतर कोथिंबीर घातली. कोथिंबीर ही बारीक चिरून घेतली होती मी. नंतर त्याच्यामध्ये काय केलं, मी 3 मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतले होते आणि 3 मिरच्या अखंड अशा उभ्या कापून घेतलेल्या होत्या, त्या घातल्या. आणि ते मिरच्याही छान त्या फोडणीमध्ये परतून घेतल्या. आता इथं फोडणी आपली छान तयार झाली. आता त्याच फोडणीमध्ये मी जी कैरी किसून घेतली होती की नाही, ती किसलेली कैरी घातली आणि ते छान असं काय केलं, परतून घेतली ती कैरी फोडणीमध्ये. आणि त्यामध्ये आता कैरी परतल्याच्या नंतर आपण जी घोटून घेतलेली तुरीची डाळ होती की नाही, ती घातली. तर आपल्याला वरण किती पातळ करायचं, इतकं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे. तसं कैरीचं वरणही कसंही असू द्या, ते खमंगच लागतं. अगदी आपण किती पातळ जरी केलं ना, तरीही कैरीचं वरण खायला खूप छान टेस्टी असं लागतं. अगदी नुसतं पाहूनच तोंडाला पाणी सुटतं असं हे कैरीचं वरण होतं बघा. एकदम आंबट गोड असं. आता ह्या कैरीच्या वरणामध्ये काय करायचं, थोडंसं काय करायचा, गूळ घालायचा.
गुळामुळं ह्या कैरीच्या वरणाला एक अनोखी अशी मस्त टेस्ट येते. आणि एक तर तुम्ही अशा पद्धतीने वरणामध्ये वरण कैरीचं करून पहा. तुम्ही म्हणताल काय मस्त झालं आहे असं. आता इथं वरणाला आपल्या उकळी फुटलेली आहे. आपलं वरण इथं तयार आहे. इथं कैरीचं वरण तयार आहे आणि जिरा राईसही तयार आहे. तर अशा पद्धतीचं कैरीचं वरण आत्ता यावर्षीच्या कैरीच्या सीझनला तुम्ही पण करून पहा. आणि हे जिरा राईस आणि त्याच्यावर हे कैरीचं वरण आणि वरून तुपाची धार काय लागते म्हणून सांगू. आता अशा पद्धतीने कैरीचं वरण तुम्ही पण करून पहा. हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.